नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, ज्यांना मराठीतलं माझं पुस्तक पाहिजे आहे त्यांनी या व्हिडिओच्या खाली ते पुस्तक कसं मागवायचं याची माहिती दिलेली आहे. पुस्तकाचं नाव आहे अश्वमेध 2024. सध्या चालू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अंदाजावर आधारित ते पुस्तक आहे. तेव्हा ज्यांना पुस्तक हवं आहे त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन माहिती घ्यावी. आता मी विषयाकडे वळतो. तुम्हाला आठवतं मित्रांनो, ज्या वेळेला शिवसेना दुभंगली होती तेव्हा उद्धव ठाकरेंना सल्ला देताना शरद पवार काय म्हणाले होते? शिवसेना दुभंगली म्हणजे नुसतीच फाटाफूट झाली एवढं नाही. निवडणूक आयोगाने 2 तट पडलेल्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता दिली. त्यांना नावसुद्धा दिलं आणि त्यांना धनुष्यबाण ही निशाणीसुद्धा देऊन टाकली. तेव्हा जी काय आदळआपट उद्धव ठाकरे यांनी केली होती की निवडणूक आयोग कोण शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना देणार. हा पक्ष माझ्या वडिलांनी स्थापन केलेला आहे. तो माझा पक्ष उचलून दुसऱ्या कोणाला द्यायला तो पक्ष निवडणूक आयोगाने स्थापन केलेला नाही, माझ्या वडिलांनी स्थापन केलेला आहे आणि मी तो कोणाला चोरू देणार नाही वगैरे 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 अशी आदळआपट उद्धव ठाकरे करत होते. तेव्हा शरद पवारांनी त्यांना एक सल्ला दिला होता की हे आदळआपट करण्यापेक्षा जे काय नवपक्षाचं नाव असेल ते घ्यावं, त्यासाठी मिळेल ती निशाणी घ्यावी आणि ती निशाणी पुढली निवडणूक येण्यापूर्वी गावोगावी गल्लीबोळात प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवावी. आदळआपट करून काही फायदा नाही आणि मतदार चतुर असतो, त्याला निशाणी भुरळ घालू शकत नाही वगैरे वगैरे ब्रह्मज्ञान शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं. आणि त्यासाठी एकदम पार 69-70 साली ज्या वेळेला काँग्रेस पक्ष फुटला, इंदिराजींनी फोडला आणि निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या 2 तुकड्यांना काँग्रेस ओ म्हणजे काँग्रेस ऑर्गनायझेशन संघटना काँग्रेस आणि काँग्रेस आर म्हणजे काँग्रेस सत्ताधारी अशी 2 नावं दिली होती. काँग्रेसची मूळ निशाणी बैलजोडी असं होतं. ती निशाणी गोठवण्यात आली आणि इंदिराजींचा जो काँग्रेस आर म्हणजे काँग्रेस रुलिंग असा पक्ष होता त्याला गाय वासरू ही निशाणी देण्यात आली आणि काँग्रेस संघटना या पक्षाला चरखा चालवणारी महिला असं चिन्ह देण्यात आलं होतं. पण त्या अल्पावधीमध्ये गाय वासरू हे चिन्ह इंदिराजींनी आणि त्यांच्यासोबत आलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी इतकं खेडोपाडी नेऊन पोचवलं. त्यामध्ये अर्थात शरद पवारसुद्धा काँग्रेस आर या पक्षात होते आणि त्यांनी हे चिन्ह इतकं गावोगावी पोचवलं की त्यानंतर आलेल्या लोकसभा निवडणुकीत चिन्ह बदललेलं असूनसुद्धा इंदिराजींनी 2/3 बहुमत मिळवलं होतं. तेव्हा आजच्यासारखे मोबाईल फोन नव्हते, व्हॉट्सॲप नव्हतं, फेसबुक नव्हतं, सोशल मीडिया नव्हता, तरीही ते चिन्ह गावोगावी पोहोचलं होतं. त्यामुळे आदळआपट करून काय उपयोग नाही. नवीन नाव आणि नवीन चिन्ह घेऊन कार्यकर्त्यांनी आणि संघटनेने कामाला लागायचं असतं आणि आपल्या पक्षाची ओळख मतदारापर्यंत घेऊन जायची असते. असलं तत्त्वज्ञान किंवा ब्रह्मज्ञान शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना दिलं होतं. पण झालं काय मित्रांनो पुढे? उद्धव ठाकरे तेव्हापासून आजपर्यंत आदळआपट करत राहिलेले. त्यातून काही निष्पन्न झालेलं नाही. पण हे ब्रह्मज्ञान जगाला शिकवणारे जे कोरडे पाषाण आहेत ते मात्र उघडे पडले. याचं कारण असं की फेब्रुवारीमध्ये जे शहाणपण शरद पवार उद्धव ठाकरेंना शिकवत होते
ते शहाणपण समजून घेण्याची दुर्दैवी वेळ खुद्द शरद पवार यांच्यावर अवघ्या 4 महिन्यात आली. 2 जुलै रोजी अचानक शरद पवार यांच्याही पक्षातले 54-52 पैकी 42 आमदार उठले आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्यांनी वेगळा तंबू थाटला. ते उठून भाजपच्या गोटात निघून गेले. तडक उठले आणि राजभवनावर पोहोचले. अजितदादा उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्यासहित शरद पवारांच्या पक्षातले 8 लोक आणखी मंत्री झाले. त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार काय म्हणाले होते आठवतं? मी कोर्ट कचेऱ्या करणार नाही. पक्ष फुटला म्हणून माझाच पक्ष होता असं सांगण्यासाठी मी कोर्ट कचेऱ्या करणार नाही, नव्याने पक्ष उभा करीन. हे काय माझ्या वाट्याला पहिल्यांदा आलेलं नाही वगैरे वगैरे शहाणपण शरद पवारांनी व्यक्त केलं होतं. पण जसजसे दिवस गेले तसतसं हातातून निसटलेला पक्ष, हातातून गमावलेलं पक्षाचं नाव आणि शंकास्पद प्रश्नचिन्ह लागलेली आपली घड्याळ ही निवडणूक निशाणी वाचवण्यासाठी शरद पवारांनी निवडणूक आयोगात धाव घेतलेली होती. उद्धव ठाकरे असोत की एकनाथ शिंदे असोत की अजितदादा असोत, या तिघांनीही पक्षातल्या दुफडीनंतर निवडणूक आयोगामध्ये आपले वकील पाठवले होते, पण स्वतः हजेरी लावली नव्हती. पण शरद पवार मात्र आपल्या पक्षाचं नाव आणि निवडणूक निशाणी घड्याळ वाचवण्यासाठी 2-3दा निवडणूक आयोगाच्या सुनावणीलाही हजर राहिले होते. वास्तविक तिथे शरद पवारांनी हजेरी लावण्याची काहीही गरज नव्हती. सुप्रियाताई आणि जितेंद्र आव्हाड जात होते आणि पक्षाचे वकील जात होते. तेवढी लढाई पुरेशी होती. पण मनातून अस्वस्थ झालेला माणूस हा जगासमोर बोलतो एक आणि वागतो दुसरं, त्याचं मूर्तिमंत रूप म्हणजे शरद पवार आहेत. म्हणून पक्षाचं नाव आणि निशाणी वाचवण्यासाठी खुद्द शरद पवार निवडणूक आयोगाच्या सुनावणीला कारण नसताना हजेरी लावत होते. आयोगाच्या कचेरीतून कार्यालयातून बाहेर पडल्यावर त्यांच्या वतीने पत्रकारांशी सुद्धा त्यांचे वकील अभिषेक मनू सिंघवीच बोलत होते. मग शरद पवारांनी कोर्ट कचेऱ्या करणार नाही असं म्हणायचं आणि कोर्ट कचेऱ्या करत कोर्टाच्या आणि निवडणूक आयोगाच्या पायऱ्या झिजवण्याची काय गरज होती? पण झिजवाव्या लागल्यात. आणि शेवटी निवडणूक आयोगाने आपले काय असतील ते निकष लावून अजितदादा यांचा जो राष्ट्रवादीतला फुटलेला गट होता त्यालाच अधिकृत आणि ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी मान्यता देऊन टाकली. तेव्हा त्याच शरद पवारांना सुप्रीम कोर्टामध्ये आपल्या नाव आणि निशाणीसाठी धाव घ्यावी लागली आणि त्यांनी ती घेतली धाव. जे वर्षभर आधी उद्धव ठाकरेंना ब्रह्मज्ञान शिकवत होते की हे लढून काही उपयोग नसतो, इंदिराजींचं काय झालं वगैरे वगैरे, नवी निशाणी नवं नाव घेऊन कामाला लागायचं असतं, त्यांच्यावरच जेव्हा आपल्या पक्षाचं नाव आणि निशाणी गमावण्याची पाळी आली तर आपलं छानपण गुंडाळून पोतडीत परत भरून शरद पवार निवडणूक आयोगाच्या सुनावणीला पोहोचले आणि तिथेही पराभूत झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या पायऱ्या चढले. हे सगळं करून झालं काय? तर आता त्यांच्या पक्षाला घड्याळही निशाणी मिळणार नाही आणि घड्याळी निशाणी त्यांनी वादग्रस्त ठरवून घेतली. सुप्रीम कोर्टाने अजितदादांना आदेश दिला की या केसचा निकाल लागेपर्यंत तुमची निशाणीसुद्धा हंगामी आहे, टेम्पररी आहे, हे तुमच्या जाहीरनाम्यात छापलं पाहिजे, जाहिरातीमध्ये छापलं पाहिजे. ही अट घालून निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाने घड्याळी निशाणी
तुमच्या अजितदादांच्या पक्षाला दिली, गटाला दिली आणि शरद पवारांना विनाविलंब एक नवी निशाणी द्यावी असा निवडणूक आयोगाला आदेश दिला. त्यानंतर शरद पवारांच्या गटाला तुतारी फुंकणारा माणूस अशी निशाणी मिळाली. ती खरी तुतारी नाही आहे, त्याला रणशिंग म्हणतात किंवा मोगरशिंग म्हणतात. ती जी अशी अर्धवर्तुळाकृती तुतारी आहे त्याला मराठी भाषेमध्ये रणशिंग किंवा मोगरशिंग म्हणतात. शुभकार्याच्या वेळेला किंवा कुठल्याही मोहिमेवर जाताना ती तुतारी फुंकली जाते, ती रणशिंग असते. आणि म्हणूनच ही निशाणी मिळाल्यानंतर त्या तुतारीचं कोण कौतुक सुप्रियाताईंनी केलं होतं आठवतं. कुठल्याही शुभकार्याला तीच तुतारी वाजवली जाते आणि तीच तुतारी फुंकणारा माणूस हा जर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट या पक्षाला तीच तुतारी फुंकणारा माणूस ही निशाणी मिळाली असेल तर हा सगळ्यात मोठा शुभशकून आहे, असं त्या तुतारीचं कौतुक सुप्रियाताईंनी केलं होतं. आणि मग जागोजागी सुप्रियाताई जातील तिथे तिथे तुतारी फुंकणारा माणूस त्यांच्याबरोबर दिसायला लागला. गावातली कोपऱ्यावरची प्रचारसभा असो किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाचा मेळावा असो, तिथे व्यासपीठासमोर सतत तुतारी फुंकणारी माणसं दिसायला लागली. हे सगळं मी आत्ता अशासाठी सांगतोय मित्रांनो, पार्श्वभूमी तुम्हालाही ऐकलेली बघितलेली आठवत असेल तर त्या सगळ्याची आठवण मी एवढ्यासाठी करून देतोय की आता ज्या वेळेला प्रत्यक्ष तुतारी फुंकणारा माणूस ही निशाणी निवडणुकीच्या रिंगणात आलेली आहे, त्याच्या आधीच त्या तुतारी फुंकणाऱ्या माणसाची पिपाणी व्हायला लागलेली आहे. कारण तुतारी फुंकणारा माणूस याचा अर्थ शरद पवार गटाचा उमेदवार, कार्यकर्ता, नेता, प्रचारक असतो. पण तो तुतारी फुंकणारा माणूसच आता तुतारीला घाबरलेला दिसतोय. आणि कारण साधं सरळ सोपं आहे. ते कारण असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3-4 उमेदवारांना आपापल्या मतदारसंघात एक असा कोणतरी उमेदवार अपक्ष भेटलेला आहे की ज्याला तुतारी नावाची निशाणी मिळालेली आहे. अधिकृत पक्षाच्या ज्या निशाण्या निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या आहेत त्या पक्षाबाहेरच्या कोणालाही वापरता येत नाही. असे पक्षाचे उमेदवार सोडले तर जे बिनपक्षाचे किंवा अपक्ष म्हणून अर्ज भरणारे उमेदवार असतात त्यांच्यासाठी निवडणूक आयोगाने मोकळी चिन्ह म्हणून एक चार्ट बनवलेला असतो. त्याच्यामध्ये वेगवेगळी शिट्टी, चष्मा किंवा अशी वेगवेगळी सायकल किंवा उगवता सूर्य, मावळता सूर्य, 2 पानं, 5 पानं, गुलाबाचं फूल अशी वेगवेगळी चिन्ह असतात. त्यापैकी एक चिन्ह आहे ट्रम्पेट. म्हणजे लग्नात तुम्ही बघता ते असं वाजवतात, तोंडाने हवा भरली जाते आणि बोटाने ते काय ती बटणं दाबली जातात, कळा दाबल्या जातात आणि त्यामुळे त्या ट्रम्पेटमधून वेगवेगळे आवाज, सिनेमातलं गाणं असेल त्याचं म्युझिक वगैरे त्या ट्रम्पेटवर वाजवलं जातं, त्याला ट्रम्पेट म्हणतात. आणि ट्रम्पेट जे आहे त्याचं मराठी भाषांतर तुतारी असं निवडणूक आयोगाच्या त्या चार्टमध्ये केलेलं आहे. त्यामुळे याला तुतारी म्हटलं तर आमच्या मतदाराचा मनाचा गोंधळ होईल अशी भीती सुप्रियाताईंपासून शरद पवार गटाच्या सगळ्या नेत्यांना वाटू लागलेली आहे. जेव्हा तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह मिळालं तेव्हा ज्या फुशारलेल्या सुप्रियाताई होत्या त्यांची हवा या कोणा अपक्ष उमेदवाराने ट्रम्पेट ही निशाणी घेतल्यानंतर सुप्रियाताईंच्या फुग्यातली हवा गेलेली आहे.
तुतारी फुंकण्यासाठी जी हवा भरावी लागते तशीच सुप्रियाताईंच्या प्रचारात जी हवा भरलेली होती ही ह्या 3-4 अपक्ष लोकांनी ती हवा काढून घेतली आहे. कारण ते उमेदवारसुद्धा ट्रम्पेट ही निशाणी मिळाल्यानंतर आणि त्याचं मराठी भाषांतर तुतारी असं असल्यामुळे हे मोठं षडयंत्र आहे असा शोध सुप्रियाताईंनी लावलेला आहे. काय गंमत असते बघा मित्रांनो, काय गंमत असते. आपल्या मराठीमध्ये एक वाक्प्रचार आहे, उक्ती आहे, भीत्या पाठी ब्रह्मराक्षस. जो मुळातच घाबरलेला असतो त्याला भूत दिसतं, कारण तो घाबरलेला असतो. त्याच्या भोवताली असलेली 4 माणसं म्हणतात, काय बोलतोस, कुठे आहे, दाखव आम्हाला, आम्हाला दिसत नाही, तुला कसं भूत दिसतं. पण तो घाबरलेला असतो, भ्यायलेला असतो, त्याला भूत दिसतं. आणि त्यावरूनच ही मराठी उक्ती किंवा वाक्प्रचार आलेला आहे, भीत्या पाठी ब्रह्मराक्षस. ब्रह्मराक्षस हे सुद्धा भुताटकीचं एक नाव आहे, संज्ञा आहे. पण तो घाबरलेला असेल तर त्याला तो ब्रह्मराक्षस म्हणजे भूत दिसतं. सुप्रियाताईंना आपली निशाणी तुतारी फुंकणारा माणूस हा शुभशकुन वाटला होता. पण कोणातरी एका अपक्ष उमेदवाराने ट्रम्पेट हे चिन्ह घेतलं आणि त्याचं मराठी भाषांतर तुतारी असं आहे, म्हणून सुप्रियाताई घाबरलेले आहेत, भेदरलेले आहेत. त्यांना त्या तुतारीमध्ये सुद्धा किंवा ट्रम्पेटमध्ये सुद्धा षडयंत्र दिसायला लागलं, कारस्थान दिसायला लागलं. सुप्रियाताई कधीतरी निवडणूक लढवणार आणि कधीतरी भविष्यात सुप्रियाताईंना तुतारी फुंकणारा माणूस असं चिन्ह मिळणार. याच्यासाठी 50 वर्षापूर्वी अपक्षांची जी निवडणूक चिन्ह आहेत त्याच्यात ट्रम्पेट या चिन्हाचा समावेश निवडणूक आयोगाने केला असं सुप्रियाताईंना म्हणायचं का? सुप्रियाताईंचं जितकं वय आहे तितकी वर्ष आधीपासून अपक्षांच्या जी काय मुक्त चिन्ह आहेत निवडणुकीची त्याच्यामध्ये ट्रम्पेटचा समावेश आहे. त्याला मराठीत तुतारी म्हटलं म्हणून सुप्रियाताई भयभीत झाल्यात आणि त्यांना षडयंत्र नावाचा ब्रह्मराक्षस भुताटकी दिसायला लागलेली आहे. आणि म्हणून म्हटलं भीत्या पाठी ब्रह्मराक्षस. 3 वेळेला ज्या सुप्रियाताई निवडून आलेले आहेत त्यांना तुतारी आणि तुतारी फुंकणारा माणूस हे शब्दात थोडं जे काय साम्य दिसतं, त्यांनी भीती वाटत असेल तर त्यांना निवडणुकीची भीती वाटलेली आहे. शरद पवार हे वेगवेगळ्या चिन्हावर त्याच बारामती मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. अजितदादा निवडून आलेले. गाय वासरू हे चिन्ह घेऊन शरद पवार जिंकलेले आहेत. बैल जोडी या चिन्हावर सुद्धा शरद पवार जिंकलेत. 67 साली शरद पवार बारामतीतून आमदार झाले तेव्हा त्यांची निशाणी बैल जोडी होती. 72 साली शरद पवार परत एकदा काँग्रेसचे म्हणून जिंकले तेव्हा निवडणूक चिन्ह गाय वासरू होतं. गाय वासरू हे चिन्ह होतं. 78 साली ज्या वेळेला शरद पवार जिंकले तेव्हा गाय वासरूच चिन्ह होतं. 1986 नंतर शरद पवार परत काँग्रेस पक्षात गेले तेव्हा त्यांचं चिन्ह हाताचा पंजा होता. 99 साली परत काँग्रेस पक्षातून बाहेर पडले तेव्हा घड्याळ चिन्हावर शरद पवार निवडून आले. कुठलाही पवार ह्या बदललेल्या चिन्हाला कधी घाबरलेला नव्हता किंवा अपक्षाला मिळालेल्या साधर्म्य असलेल्या सारख्या दिसणाऱ्या चिन्हाला कुठलाही पवार घाबरलेला नव्हता. ओरिजिनल पवार, मूळचे पवार हे कुठल्याही चिन्हाला घाबरत नाहीत. शरद पवार म्हणाले ना, मूळचा पवार. जो मूळचा पवार असतो तो बारामतीमध्ये चिन्ह बदललं म्हणून निवडणुकीला घाबरत नाही. शरद पवारांनी सध्या काय तो प्रायोजित केलेला मूळ पवार म्हणजे सुप्रियाताई सुळे मात्र घाबरल्यात चिन्ह बदललं म्हणून. चिन्ह बदललं म्हणून. थोडक्यात
तुतारी फुंकणारा माणूस म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेणारे शरद पवार आणि त्यांची लाडकी कन्या म्हणजेच तुतारी फुंकणारी बारामतीतली माणसं आहेत, पण ते तुतारी बघूनच घाबरलेत. ट्रम्पेट ह्या इंग्रजी शब्दाला मराठीत तुतारी म्हटलं म्हणून सुप्रियाताई घाबरल्यात. त्यांना त्यात षडयंत्र दिसतंय. जसं घाबरलेल्याला भूत दिसतं तसं सुप्रियाताईंना ट्रम्पेटच्या तुतारी या मराठी भाषणामध्ये षडयंत्र दिसतंय. मित्रांनो, विषय तुमच्यासमोर मांडला आहे. आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.